न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। खोपोलीत मायलेक चालवत होते गांजाचा धंदा, पोलिसांचा छापा। 4 किलो गांजाचा 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त। खोपोली शहरात मायलेक मिळून गांजा विक्रीचा व्यवसाय चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। खोपोली पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 4 किलो गांजा, मोबाईल फोन आणि विक्रीसाठी लागणारे साहित्य असा सुमारे 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोघांना अटक केली आहे। या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील नवनाथ कॉलनी, पटेल नगर, शिळफाटा परिसरात अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार 19 मे रोजी दुपारी पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला। यावेळी शमीम हनू शेख वय वर्ष 56 आणि तिचा मुलगा सलमान हनू शेख वय वर्ष 34 या दोघांना रंगेहात पकडण्यात आले। पोलिसांनी केलेल्या झडतीत पारदर्शक प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून ठेवलेला 4 किलो वजनाचा गांजा आढळून आला। बाजार मूल्यानुसार या गांजाची किंमत सुमारे 1 लाख रुपये असल्याचं सांगण्यात आले। तसेच गांजा पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या पिशव्या, 2 मोबाईल फोन आणि अन्य साहित्यही जप्त करण्यात आले। विशेष म्हणजे आरोपी मायलेक स्वतःच्या राहत्या घरातूनच गांजा विक्रीचे जाळे चालवत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। परिसरातील तरुणांना अंमली पदार्थ पुरवले जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। त्यामुळे या रॅकेट मागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू करण्यात आलेला आहे। या प्रकरणी NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खोपोली पोलीस करत आहेत। पोलीस अधीक्षक डॉक्टर विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। या प्रकरणाचा पुढील तपास खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस करत आहेत। शिळफाटा पटेल नगर परिसरामध्ये गांजा विक्री सुरू असल्यासंदर्भात आम्हाला गोपनीय बातमी माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने आम्ही त्याची खात्री केली होती आणि त्या अनुषंगाने खात्री झाल्यानंतर जी काही गांजा संदर्भात छापा कारवाईसाठी जी काही प्रक्रिया असते ती राबवली गेली होती। त्यासाठी शासकीय पंच, वजन काटा धारक त्यांना आपण उपलब्ध केले होते आणि आपण व्यवस्थित छापा टाकला होता। छापा दरम्यान आपल्याला जे पटेल नगर परिसरात जे मागे आपलं घर दिसत आहे तिथे सलमान शेख व त्याची आई शमीम हनू शेख असे वास्तव्य करत असतात आणि हे व्यक्ती आणि त्याची आई हे गांजा अंमली पदार्थ हे बाळगून असलेल्या मिळून आलेले आहेत आणि त्याचा अधिक चौकशी केली असता त्यांनी हे विक्री करत असल्याचे सांगितले आहे। त्या अनुषंगाने आपल्या आता तुम्ही बघत असाल छापाई कारवाई सुरू आहे आणि त्यांच्यावरती आपण विहित कलमांतर्गत आता गुन्हा दाखल करून त्यांना आपण अटक करतो। किती एकंदरीत अंमली पदार्थ सापडले? छापा कारवाई दरम्यान आपल्याला जवळपास 4 किलो वजनी ग्रामचे गांजा असा अंमली पदार्थ सापडून आलेला आहे। तो आपण सील पॅक केलेला आहे आणि यापुढे आपण तो तपासणी करता जो रासायनिक वैज्ञानिक प्रयोगशाळा तिकडे आपण पाठवत आहोत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।